संकल्प केलेला आहे की मला हे सगळं शरीर त्यांनी जाळून टाकायचंय, योगाग्नीनं शरीर त्यांनी माझं प्रदीप्त व्हावं, जळून जावं. आणि पुन्हा त्यांनी महाराज इच्छा निर्माण केली मला दुसरा जन्म प्राप्त व्हावा आणि पुढच्या जन्मामध्ये सुद्धा भगवान शंकरच मला पतिरूपानं प्राप्त व्हावेत, अशी भावना तिनं अंतकरणात व्यक्त केली महाराज. अंतीची आमती अवधारी जे पुढली गती. ज्ञानोबराय म्हणतात जागता जवा अशी जे तेने ध्याने भावना भावी जे डोळा लागत खेळ देखी जे तेची स्वप्ने. हे जसं आहे तसं त्यांनी महाराज शेवटच्या क्षणाला मृत्यूच्या आपण जी त्यांनी धारणा करतो तीच पुढची गती आपल्याला प्राप्त होते. भगवान शिव मला प्राप्त व्हावेत पतिरूपानं असा विचार करून योगाग्नीनं स्वतःचं शरीर जाळायला तिनं सुरुवात केली. हाहाकार सर्वत्र त्यांनी झाला. नारदांकडून त्यांनी भगवान रुद्र भगवंताला बातमी कळाली की सती स्वतःचं शरीर त्यांनी जाळते आहे. रुद्र भगवान अतिशय क्रोधायमान झालेले आहेत. सती म्हणजे त्यांचा प्राण आहे. माझी सती म्हणून त्यांनी व्याकुळ झाले. सतीवर आघात होतोय, सतीचं शरीर जळत आहे, काहीतरी उपाय केला पाहिजे. घाईघाईनं त्यांनी महाराज डोक्यावरची एक जटा त्यांनी उपटलेली आहे, जमिनीवर धाडकन आपटलेली आहे. मोठा आवाज त्यांनी कडाडून झालेला आहे. दिव्य असणारं भगवंताचंच भगवान शिवाचं एक रूप त्यांनी प्रगट झालं. वीरभद्र भगवान प्रत्यक्ष प्रगट झालेले आहेत. वीरभद्र भगवान की जय. वीरभद्राला भगवंतानं प्रत्यक्ष प्रगट केलेलं आहे. अकराळ विकराळ रूप धारण करून विशाल नेत्र आहेत, हातामध्ये अस्त्र धारण केलेले आहेत. दिव्य असणारी विशाल मूर्ती प्रगट झालेली आहे. भगवान शिवाकडे त्यांनी पाहत आहेत. मला काय आज्ञा आहे सांगा. सांगितलं दक्ष फार उन्मत्त झालेला आहे, जा त्याला त्याच्या कुकृत्याची शिक्षा द्या, असं त्यांनी भगवान शंकरानं आणि वीरभद्राला त्यांनी सांगून टाकलं. शिवगानांना आपल्या बरोबर घेऊन त्यांनी महाराज अशा पद्धतीने वीरभद्र आणि दक्ष राजावर आक्रमण करून निघाले. कनखल क्षेत्रामध्ये होत असणारा हा यज्ञ आहे. या यज्ञामध्ये त्यांनी महाराज असा त्यांनी धुमाकूळ सुरू झालेला आहे. दक्षाची सहाय्यता करण्याकरिता त्यांनी प्रत्यक्ष श्रीहरी इतरही त्यांनी महाराज गण जमा झाले, दक्षगण जमा झालेले आहेत. शिवगणांचं आणि दक्षगणांचं युद्ध होऊ लागलं. घनघोर असणारं युद्ध होऊ लागलं. या युद्धामध्ये त्यांनी महाराज दक्षगण त्यांनी मारले जाऊ लागले. दक्ष घाबरला. दक्ष घरात त्यांनी लपून बसू लागला. वीरभद्र त्यांनी त्याला शोधतायत. शोधून त्यांनी महाराज घरातून अशा पद्धतीने बाहेर ओढून काढला. आणि अतिशय कोपायमान झालेले वीरभद्र हातामध्ये खड्ग घेतलेला आहे आणि त्याचं मस्तक अशा पद्धतीने उडवलेलं आहे. दक्षाचं मस्तक उडालं, आपल्या हातात त्यांनी अशा पद्धतीने घेतलेलं आहे. सर्वत्र हाहाकार झाला. यज्ञाचा असणारा अधिपती, यज्ञाचा त्यांनी यजमान, तोच त्यांनी मारला गेला. त्याचं शरीर फडफड करू लागलं. जसे त्यांनी महाराज पालीचं शेपूट तुटून पडल्यानंतर ते फडफड करतं ना, तसं त्यांनी दक्षाचं शरीर फडफड करत होतं. त्याचं मस्तक त्यांनी घेतलं आणि त्याच्या त्या जळणाऱ्या यज्ञकुंडामध्ये टाकून दिलं. दक्षाची असणारी पत्नी प्रसूती घाबरली. ती त्यांनी महाराज व्याकुळ होऊन रडू लागली. त्या दक्ष यज्ञामध्ये त्यांनी प्रत्यक्ष भगवान शिव रुद्र प्रत्यक्ष प्रगट झाले. तिनं भगवान शंकराच्या चरणांना मिठी घातली, वाचवा, माझ्या पतीच्या शरीरामध्ये अजून प्राण आहेत, त्यांना जीवदान द्या. यज्ञामध्ये यजमान त्यांनी हा देवस्वरूप असतो. यजमानच जर मारला गेला तर अधर्म होईल. आपण धर्मस्वरूप आहात, आपण धर्मरूप आहात, धर्ममय आहात. म्हणून त्यांनी असा अधर्म होता कामा नये, माझ्या पतीला जीवदान द्या, अशी विनंती ज्या वेळेला तिनं करायला सुरुवात केली. भगवान शंकर भोळे आहेत फार. त्यांनी क्रोध शांत केला आणि क्रोध शांत झाल्यानंतर त्यांनी महाराज सांगितलं जा. त्याचं मस्तक तर त्यांनी अग्नीमध्ये टाकलं होतं. आता याला कुठून मस्तक लावायचं म्हणे सगळ्यात पहिला पशु जो डोळ्यासमोर दिसेल त्याचं मस्तक तोडून आणा. शेळीचा मुलगा म्हणजे आजापुत्र समोर नेत होता बोकड, त्याचं मस्तक तोडलं आणि तोडून त्यांनी भगवान शंकराच्या हातात दिलं. भगवान शंकरानं ते त्यांनी दक्षाच्या शरीरावर ठेवलं. दक्ष जिवंत झाला. भृगु ऋषीची दाढी उपटून घेतली होती, त्याला बोकडाची दाढी बसवली. भगदत्त त्यांनी महाराज हसत होता, त्याचे डोळे फोडले. पुषा त्यांनी हसत होता, त्याचे दात पाडले. सगळ्यांना त्यांनी महाराज ज्याचा त्याचा दंड अशा पद्धतीने प्राप्त झाला. त्याला जीवदान दक्षाला प्राप्त झालं. भगवान विष्णू प्रत्यक्ष प्रगट झाले. विष्णू भगवंतानं त्यांनी दक्षाला समजून सांगितलं, अरे अहम ब्रह्मश्च सर्वश्च जगत कारणम परम आत्मेश्वरूप दृष्टा स्वयं दृग विशेषण असं त्यांनी वर्णन करून सांगितलं. भगवान शिव आणि मी आम्ही दोन नाहीत, एकच आहोत. मग त्याची झांज उतरली. त्याच्या डोळ्यावरची त्यांनी धुंद निघून गेली आणि मग भगवान शंकराचं स्तवन करू लागला दक्ष. आता मस्तक बोकडाचं होतं, मग आता स्तवन करणार म्हणलं ते पण बोकडासारखंच करावं लागणार. मग असला आवाज होऊ लागला.
भगवान भोलेनाथ तो आवाज ऐकून सासऱ्याची ती अवस्था पाहून त्यांनी हसू लागले. पण आजही मंदिरात जाताना आपण त्यांनी असा आवाज करतो, त्याचं कारण ते प्रसन्न व्हावेत आपल्यावरती, ते खुश व्हावेत म्हणून असा आवाज केला जातो. वीरभद्र भगवान त्यांनी प्रगट झाले आणि वीरभद्राने त्यांनी महाराज दक्ष यज्ञ विध्वंस केला. पण धर्ममय म्हणून त्यांनी यज्ञ असतो म्हणून पुन्हा दक्षाला जीवदान प्राप्त झालं आणि दक्षाचा यज्ञ आता त्यांनी महाराज पूर्ण होतोय. अशी दिव्य असताना लीला आपण पाहिली. सतीचं शरीर मात्र त्यांनी जळू लागलं. भगवान शिवानं ते पाहिलं, पुन्हा व्याकुळ झाले. सतीचं जळणारं शरीर भगवान शंकरानं आपल्या हातात घेतलं आणि आकाश मार्गानं जाऊ लागले. व्याकुळ झाली, माझी सती माझी सती तांडव करू लागले. ते दिव्य तांडव आहे. हे जटाटवी गलत जलत प्रवाह पालित स्थले असं आपण म्हणतो की नाही. महिमनं त्यांनी म्हणत असताना भगवान शंकराचं ते रूप त्यांनी प्रत्यक्ष पाहायला मिळतं. म्हणून त्यांनी तांडव नृत्य त्यांनी होऊ लागलं. आता जगाचा प्रलय करतात की काय रुद्र असं वाटायला लागलं. पण ब्रह्मदेवानं भगवान विष्णूला सल्ला दिला, तुम्ही सतीच्या शरीराचे खंड खंड करा. म्हणून त्यांनी भगवान विष्णूनं सुदर्शन चक्र सोडून आणि सतीच्या शरीराचे खंड खंड केले आणि ते तुकडे त्यांनी महाराज या पवित्र पावन असणाऱ्या आपल्या जंबूद्वीपामध्ये येऊन पडलेले आहेत. याच द्वीपामध्ये ती घटना घडली. इथंच त्यांनी काही लोक म्हणतात तुमच्या देशातच का बरं शक्तिपीठ तयार झाले, अमेरिकेत का बरं नाही. अरे ती याच देशात घडलेली घटना आहे म्हणून इथंच त्यांनी ते खंड पडले. तू फार शहाणा झाला शहाजूक. लोक तार्किक असतात, त्यांना अशा शब्दात बोललं पाहिजे म्हणून त्यांनी महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून भगवती त्यांनी 51 शक्तिपीठ 52 शक्तिपीठ तयार झाले आणि त्या प्रत्येक स्थानावर एक एक त्यांनी तिच्या शरीराचा खंड पडला आणि तिथून त्यांनी जगदंबा आपल्या भक्तांवर कृपा करण्याकरिता प्रगट होते. असं दिव्य असणारं सतीचं चरित्र पाहायला मिळतं. ते आता आपण आज नाही पाहणार, ते आपण उद्याच्या सत्रात पाहणार आहोत. आज जरा जास्त उशीर झालेला आहे. उद्या सुद्धा याच्यापेक्षा जास्त उशीर होऊ शकतो. उद्याची कथा 10 वाजेपर्यंत सुद्धा चालू शकते. आपल्या मनाची तयारी करून या. काल मी सांगितलं होतं की आपण घरून येताना थोडं चावम्याव करून या, म्हणजे काहीतरी खाऊन या. म्हणजे आज तुम्ही नक्की माझ्या सूचनेचं पालन केलं असेल. उद्यासुद्धा 10 वाजणार आहेत हे आपण पक्क लक्षात ठेवायचे. चला, यानंतर संयोजक सूचना सांगतील, त्यानंतर पैठणी वाटपाचा कार्यक्रम होईल, त्यानंतर त्यांनी आरती होईल, मगच आपण आपलं स्थान सोडायचं आहे. रामकृष्ण हरी.